वादग्रस्त सर्वधर्मीय स्मशानभूमीत मुस्लिम धर्मियांनी मृतदेह दफन केला तो योग्यच। वसईच्या सनसिटी भागात उभारलेली सर्वधर्मीय स्मशानभूमी वादाच्या भोवऱ्यात आहे। हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन, बौद्ध यासह अन्य समाजासाठी ही स्मशानभूमी आहे। वसई विरार महानगरपालिकेने या स्मशानभूमीच्या विकासाला सुरुवाती करून संरक्षण भिंत बांधली होती, पण काही लोकांनी याला विरोध दर्शवून ही जागा CRZ मध्ये येत असल्याने हरित लवादाच्या आदेशावरून संरक्षण भिंत पालिकेलाच तोडण्यास भाग पाडले। वसईतील मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाला हक्काची दफनभूमी नसल्याने मृत्यूनंतरही या समाजाच्या मृतदेहाची परवड सुरू आहे। त्यामुळे सनसिटीमधील सर्वधर्मीय स्मशानभूमी सुरू करावी अशी मागणी मुस्लिम समाजाकडून वारंवार होत आहे, पण प्रशासनाचा हिसाळ कारभारामुळे यावर मार्ग निघत नाही। शेवटी बुधवारी रात्री वसईतील मुस्लिम समाजाने नाविलाजास्तव एक मृतदेह या वादग्रस्त स्मशानभूमीत दफन केला आहे। यामुळे परिसरात तणावपूर्ण शांततेचं वातावरण आहे। या प्रकरणात माणिकपूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे, पण अल्पसंख्य समाजाने उचललेले पाऊल हे रास्तच आहे आणि त्यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल करू नये अशी भूमिका नानबट चर्चचे ख्रिश्चन धर्मगुरू फादर मायकलजी यांनी घेऊन मुस्लिम तरुणांना आपला पाठिंबा दर्शवला आहे। काल मी आपले वसईचे पोलीस इन्स्पेक्टर कांबळे यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना लेखी पण दिलेला आहे की वास्तविक अल्पसंख्याकांना ही दफनभूमीची गरज कित्येक वर्षापासून आहे। ख्रिस्ती समाजाला सुद्धा दफनभूमीची गरज आहे। आमची जी जुनी चर्चेस आहेत त्या चर्चच्या बाजूला कशी तरी लोकांनी थोडीशी जागा दफनभूमीसाठी घेतली करतायत, पण आता जे बाहेरून विशेषतः त्या शहरी भागामध्ये जे ख्रिस्ती बाहेरून आलेले आहेत त्यांना दफनभूमी नाही आणि त्यावरनं मग झगडे झालेले आहेत। काही पॅरिशमध्ये म्हणजे चर्चेसमध्ये त्यांनी जबरदस्तीने आणलेलं आहे दफन करण्यासाठी आणि तिकडच्या लोकांनी विरोध केलेला आहे, आम्हाला नाही पाहिजे इथे वगैरे। तर हे सगळं झगडा होऊ नये म्हणून वास्तविक सरकारकडे सगळेच मुसलमान, ख्रिश्चन आम्ही सगळेजण झगडत आहोत किती वर्ष। आपले विशेषतः विरार ईस्ट जे रेझुरेक्शन चर्च आहे तिकडचे लोक तर म्युन्सिपाल्टीच्या बरोबर केवढा झगडा करत आहेत, आंदोलनं करत आहेत। अगदी 15 दिवसापूर्वीसुद्धा त्यांची मोठी मीटिंग झाली, ते आयुक्ताकडे गेले अर्ज घेऊन, चीफ मिनिस्टरलासुद्धा त्यांनी अर्ज केलेला आहे। तर ही जी एक अत्यंत मूलभूत अशी गरज की मरणानंतर दफन करणं हे पवित्र कृती केली जाते, त्याच्यावर फार श्रद्धा आहे लोकांची। तर अशा बाबतीत अल्पसंख्याकांना ही जागा न देणं हा अत्यंत मोठा एक अत्याचारच आहे। आता दुसरी गोष्ट अशी की ज्या ठिकाणी ते दफन झालं ती वास्तविक जागा महाराष्ट्र शासनाने रिझर्व करून ठेवलेली आहे दफनभूमीसाठी। फक्त प्रॉब्लेम असा झाला की ती महानगरपालिकेने रीतसर आपल्या ताब्यात घेतली नाही आणि त्या ठिकाणी कंपाऊंड टाकलं आणि म्हणून ती केस झाल्यानंतर कंपाऊंड तोडून काढलं। कंपाऊंड चुकलं, परंतु ती जागा जी रिझर्व केलेली आहे ती रिझर्व राहिलीच। तर आता ज्या लोकांना विशेषतः गरीब, मी असं म्हणेन की त्यांना खूप लांब नेऊन दफन करता येत नाही, त्यापैकी जर का एखाद्या गरीब कुटुंबाने ही जर घाई केली असेल आणि त्या ठिकाणी दफन केलं असेल तर त्यांना क्षमा करावी आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये आणि पुढील त्रास त्यांना देऊ नये। तर माझी अशी एक विनंती आहे की ह्या बाबतीत शासनाने जास्तीत जास्त घाई करावी, ती जागा जी शासनाने दिलेली आहे ती महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावी आणि त्या ठिकाणी व्यवस्थित दफनभूमी होऊन सर्वांना, ख्रिस्ती लोकांना, हिंदू, लिंगायत वगैरे यांना वेगवेगळ्या जागा देऊन त्या ठिकाणी दफनभूमी व्यवस्थित व्हावी आणि सगळ्यांना शांतीने राहण्यासाठी मदत करावी अशी माझी विनंती। ख्रिस्ती समाज आता अत्याचाराविरुद्ध कशी उभी राहणार आणि अल्पसंख्याकाला कशा प्रकारे तुम्ही समर्थन देणार, कशा प्रकारे मजबूती करणार? तुम्ही लेटर पण दिला आहे। येस, तर मी कांबळे साहेबांना लेखी पत्रसुद्धा दिलेलं आहे काल ह्या बाबतीत आणि मी ते तुम्हाला नुकतं नाव सांगितलंच की विशेषतः विरार ईस्ट, कारण काय ते सगळे बाहेरून आलेले लोक आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या चर्चमध्ये दफनभूमी नाही, त्यामुळे त्यांना अत्यंत गरज आहे। तर ते जे ह्या आंदोलनामध्ये आता दुसरं काही इलाज नाही, मुसलमान, ख्रिस्ती, लिंगायत ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन जर आपला हा झगडा केला, लढा केला तरच शासनाला जाग येईल आणि म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि ह्या लढ्यामध्ये सगळे ख्रिस्ती लोक तुम्हाला साथ देतील। आता मुस्लिम समाजावरती पोलीस आता गुन्हा दाखल करणार आहेत, हे तुम्हाला वाटत नाही का मानव अधिकाराचं उल्लंघन आहे? बरोबर आहे, कारण वास्तविक ही दफन करण्याची जबाबदारी ही शासनाची आहे
मला तर एका वकिलाने असं सांगितलं की त्यांनी जर का दफनभूमी नाही दिली ना तर आपण एखादं मृताचं प्रेत महानगरपालिकेच्या दारात न्यावं आणि सांगावं की इथे कोणाला कुठे दफन करावं ते तुम्ही सांगा आम्हाला, नाही तर तुम्हीच करा. एवढी त्यांचीच खरी जबाबदारी आहे ती. तर ती जबाबदारी त्यांनी विचरावी आणि करावं. त्या बाबतीत जाग येत नाही म्हणून अशा प्रकारचे प्रकार होतात. मुस्लिम समाजावरती गुन्हा दाखल झाला तर ख्रिश्चन समाज कुठल्या प्रकारे त्यांच्या पाठीशी उभा राहणार, कशा प्रकारे पाठीशी उभा राहणार? की हे चुकीचं आहे. त्यांच्यावर हा जो दावा केलेला आहे तो चुकीचा आहे असं ख्रिस्ती समाज नक्कीच सांगेल. पोलिसांना काय आवाहन करणार? पोलिसांना काय आवाहन करणार तुम्ही? जे मी माझ्या लेखी पत्रामध्ये केले तेच, की हे करू नये, गुन्हा दाखल करू नये. करू नये आणि गरीब कुटुंबाला त्रास देऊ नये.